सागरदादा पाटील सामना बघतायत, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. गौरव घोसाळकर आणि त्याच्या बरोबरीने रोहित पाडगे. योगेश 11 सावरुली या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. योगेश हडप या संघाचे पुरस्कर्ते, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. या स्पर्धेमध्ये एखादी मॅच मात्र जिंकली मगाशी सावरुली संघाने दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि दुसऱ्या बाजूला ज्याने शिरवली टीमला पराभूत केलं ती मुलगाव टीम, अष्टविनायक मुलगाव या नावाने. आणि या दोन टीम दरम्यान ही विनरची लढत आपल्या भेटीला येते. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो गौरव घोसाळकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहित पाडगे. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो शुभम घोडविंदे. दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आपण या. सावरुलीचं नाहीये, पाठवा आपण. P1चं षटक, 4 ओव्हरची मॅच. दोन मोठ्या संघांमध्ये ही लढत. इथून जो जिंकेल तो पहिलाच बॉल मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. फिनाले मध्ये प्रवेश केलाय आणि खालून या मॅच मधून जो जिंकेल तो पुढे सरकेल. पहिल्याच बॉल वरती चौकार. स्लोअर वन लवकर पिक केला, ऑन साइडला फटका चांगला आहे, गेलाय बॉल सीमा पार, षटकार. वरती आग ओकणारे बॅटिंग करतोय. विस्फोटक अंदाज, एक वेगळी शैली आहे फटके खेळण्याची गौरवची आणि ती दाखवतो या मैदानावरती. शुभम घोडविंदेच्या विरोधामध्ये मागच्या मॅच मध्ये 60चा पाठलाग केला होता मुलगाव संघाने इझिली. या सगळ्या गोष्टी सावरुली टीमच्या लक्षात असतील, समोर असतील. तितपत टार्गेट सेट करावा लागेल. 10 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. वेगवान बॉल, ऑफस्टिकचा चॅनल पकडून गोलंदाजी करण्याचा निर्णय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 11 वरती धावून पोचलाय धावफलक सावरुली टीमचा. लोअर फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने अनंत तिथे आहे. थोडंसं फंबल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इझिली कंप्लीट होत असताना सावरुली संघासाठी योगेश 11 सावरुली संघ जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. मागच्या मॅचची सुरुवात देखील अशीच काहीशी केली होती, आक्रमक सुरुवात गौरवने. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे पाठीमागच्या दिशेने. स्वतः यष्टिरक्षकाला चेंडू खाली आणि फलंदाज गौरव घोसाळकर बाद. MH46 CE 888 या क्रमांकाची जी गाडी आहे ती आपण जरा रस्त्यामध्ये पार्क केले, प्लीज आपण बाजूला काढा. MH46 CE 888 आपण घरासमोर गाडी पार्क केली, प्लीज आपण बाजूला काढा. अपील मैदानावरती आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय, दंडित केलाय शुभमला. धावफलक जाऊन पोहोचलंय. एकूण येस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. व्हाईट बॉल आहे. एकशाची धावफलकावरती ऍड होते. धावफलक 14 वरती पोहोचत आहे. आदित्य आणि रोहित पाडगे ही जोडी. डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय शुभम घोडविंदेच्या माध्यमातून. विकेट त्याला मिळाली, जी विकेट पाहिजे होती गौरव घोसाळकरची या मॅच मध्ये ती मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये जे काम करण्यासाठी गौरव ओळखला जातो ते काम त्यांनी केलं. विस्फोटक सुरुवात संघाला मिळून दिली, स्टार्ट मिळून दिला आणि तदनंतर रोहितला डावाला पुढे घेऊन जावं लागले. चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार गेलाय. षटकार. रुपेश 4 ओव्हरची मॅच 50च्या आतमध्ये रोकावं लागेल. मुळगाव संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता जरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या जरूर, तरी इतर 3 षटकं जर चांगली पडली तर 50च्या आतमध्ये रोख लावू शकतो मुळगाव संघ. समोर आता स्ट्रायकर एंडला प्रथमताच रोहित पाडगेला आपण बघतोय. फटका चांगला आहे. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने वॅकन एरिया गॅप शॉट सिलेक्शन. बॉल सीमा पार. चौकार. फलकावरती पहिल्याच बॉल वरती आपलं अकाउंट खुलं करत असताना चौकार निशी रोहित पाडगेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 24 धावा फलकावरती. अजून एक मॅच बाकी आहे. आज सगळ्यांनाच आराम मिळणार आहे, झोप मिळणार आहे. उद्याची रात्र गाजवायची. खोलात टाकलेला बॉल. चांगला बॉल बघायला मिळाला रुपेशचा. रोहितसाठी कोणतंही उत्तर नव्हतं रोहितकडे. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता त्याचा. फलक तिथे स्थिरावलाय. 24 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई सुरू आहे मुलगाव टीमच्या अगेन्स्ट सावरोली. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. आडव्या बाटने अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर तिथे आहे. एकच धाव मिळेल रोहित पाडगेल आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 25 धावा. 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 20. तदनंतर 5 धावा खर्च केल्यात. त्या गोलंदाज रुपेशने एक चौकाराचा मार त्याला जरूर पडलाय, परंतु तदनंतर त्याचा कमबॅक होत असताना या मॅचमध्ये असे चेंडू टाकावे लागतील. इकॉनॉमिकल षटकाची गरज आहे मुलगाव संघाला या मॅचमध्ये. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला. मिड विकेटचा फिल्डर आनंद तिथे पोहोचतोय. सिंगलच मिळेल या बॉलवरती देखील. चांगली बॉलिंग करतोय. खोलवर टप्प्याची बॉलिंग काय असते हे दाखवलंय रुपेशने.
थांबवून ठेवण्याचं काम सावरुली संघाला. 1ने धावफलक जाऊन पोहोचेल 26 आकड्यावरती. पुनश्च रोहित पाडगे स्ट्रायकर एंडला. समोर रुपेश पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील होत असताना परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना रुपेश पहिल्या बॉलवरती त्यांनी जरूर चौकाराचा मार खाल्ला आणि तदनंतर सगळे चेंडू विचार करण्यास भाग पडतोय सावरुली संघाला. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल असेल. 26 धावा धाव फलकावरती. जे टार्गेट 20च्या धावगतीने सुरू होतं त्याला कमी करण्याचं काम केलंय. 26 धावा. रुपेश शेवटचा बॉल या षटकामधला सोडून देतोय. रोहित वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. एक अवांतरची सिंगल ऍड होते धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. कितपर्यंत पोहोचेल सावरुली संघ. फुलटॉस बॉल फटका फसलाय परंतु रुपेश पोहोचत नाहीये. बॅकहँड एरिया तिथे होते. 2 क्षेत्ररक्षकाच्या बरोबर मध्ये चेंडू पडलाय. सिंगल मिळते. षटक दुसरं देखील संपतंय आणि 2 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 28 धावा धाव फलकावरती. बारा चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 14ची सरासरी कुठेतरी कमी झाली आता, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 आल्या आणि तदनंतर रुपेशने फक्त 8 धावसंख्येचं षटक टाकलं. त्यामध्ये एक चौकाराचा मार खाल्ल्यानंतरच काय कमबॅक केलं त्याने. आणि आता बॉलिंग करण्यासाठी आलाय चैतन्य. समोर रोहित पाडगे. एक कडवं आव्हान असेल आता मुलगाव संघासमोर, कारण उर्वरित 2 गोलंदाज यंगस्टर आहेत. त्यांच्या विरोधामध्ये रोहित पाडगे कसा खेळतोय, कितपत घेऊन जातोय सावरुली संघाला. खोलात टाकलेला बॉल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेरचं जे अँगल आहे, चॅनल आहे, तिथे पकडून गोलंदाजी होत असताना 29 धावा धावा फलकावरती. धावणी संघ पुढे सरकली आहे. यानंतर ते इन ऍक्शन मध्ये दिसतील. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला फिल्डर आहे आनंद. तिथे एकच धाव मिळते रोहितला. या बॉलवरती 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. उद्या शेवटची रात्र या स्पर्धेमधली. सरपंच चषक. सगळे क्रिकेटचे चाहते खेळाडू या स्पर्धेची वाट बघत असतात की प्रशांत दादाच्या आयोजनामध्ये आम्हाला खेळायला मिळालं पाहिजे. आणि बघता बघता उद्या शेवटची रात्र. आणि फटका भरपूर चांगलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. बॅट्समन आदित्यच्या बॅटमधून षटकार. आणि कलोते आणखी एक मोठा धमाका. षटकार. यंगस्टर्स खेळाडू आहेत मुलगाव संघाचे दोन्हीही नौखे गोलंदाज. कारण शुभम घोडविंदेला मार पडला. रुपेशने लगेच कमबॅक केलं आणि ते मोमेंटम खरं तर कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं होतं गोलंदाजाला, कारण मोमेंटम त्याला मिळालं होतं. परंतु तदनंतर आदित्य जसा स्ट्राईक रेटवरती आला तसा त्याच्या बॅटमधून 3रा षटकार आलाय. 19 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग करत असताना आदित्य.
दुसऱ्या बाजूला रोहित पाडगे एक चौकाऱ्यानिशी 7 वरती खेळतोय. आणखी एक षटकारांची हॅट्रिक, आदित्यच्या बॅटमधून षटकार. सहा चेंडू 25 धावा वैयक्तिकरित्या त्याच्या बघायला मिळत आहेत आणि संघ जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती. उद्या आदित्य दर्गे तुम्हाला बघायला मिळेल पहिल्या मॅच मध्ये. परंतु इथे आदित्य बेसरे चांगले बॅटिंग करते. इथे फटका फसलाय, सुरेख झेल टिपलाय तो आनंदने आणि ही मोठी पारी इथे समाप्त होते आदित्यची. बॅटिंग साठी दाखल होतं. एकदा जोरदार टाळ्या डगआउट मधून वाजल्या जातात आदित्यसाठी, कारण जसा गौरव बाद झाला ऍक्सेलरेशनची गरज असताना आदित्य काय खेळलाय. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले वैयक्तिकरित्या. आपण बघितलं तर 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. बॅटिंगसाठी दाखल झालाय वैभव 4थ्या क्रमांकावरती. हा वेगवान बॉल फटका तर फसलाय. गोलंदाज चेंडू खाली येईल की शुभम येईल, परंतु कोणताही फिल्डर पोहोचत नाहीये. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र सुरक्षित पोहोचतोय वैभव आणि 2 धावसंख्येने धावा फलक जाऊन पोहोचतोय. ते एकूण 50 धावा कंप्लीट होत आहेत त्या योगेश 11 सावरुली संघाच्या. चला टीम मीटिंग नको. 50 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटकं संपलीत, अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि या षटकामध्ये नक्कीच रोहित पाडगे स्ट्रायकर एंडवरती असेल. बराच वेळ तो नॉन स्ट्रायकर एंडला होता. 7 वरती तो खेळतो. एक चौकारच त्याच्या बॅटमधून आला या इनिंग मध्ये. परंतु दुसऱ्या बाजूने गौरव असेल, आदित्य असेल, या सगळ्यांनी एक आक्रमक रूप या मॅच मध्ये दाखवलंय. बॉलिंग साठी आलाय तेजसला चांगले षटक टाकावं लागेल. स्लॉगवरचे षटक, हानामारीचे षटक, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न सावरुली टीम या षटकामध्ये जरूर करेल. एक मोठं टार्गेट समोर सेट करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांना माहिती आहे समोर शुभम घोडविंदे सारखा फलंदाज आहे. तेजस शेवटचे षटक, 50 धावा ऑलरेडी धावफलकावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, 1 बाउन्स, चौकार. गड्डी सायाने ऑन साइडला लॉंग लेगला ठोकला हा चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय. 54 धावा धावफलकावरती येत आहेत. 54, 54 धावा. पहिलाच बॉल वरती चौकार, फुल टॉसचा फुल टोल वसूल करणारा हा चौकार. शेवटच्या अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 65च्या आतमध्ये रोकावं लागेल सावरुली संघाला, कारण त्यांची गोलंदाजी देखील तिखट आहे. 4ही गोलंदाज इन्फॉर्म आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जितक्या कमी धावसंख्येपर्यंत रोखता येईल तशी बॉलिंग करावी लागेल तेजसला. रोहित पाडगे स्ट्रायकर एंडला पुनश्च सज्ज होतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत या इनिंग मध्ये. लोअर फुल टॉस बॉल हॅमर केला ऑन साइडला. अनंत तिथे आहे मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय आणि आता थ्रो चुकीचा झालाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना शुभम सांगतोय की नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला असता तर कदाचित विकेट्स मिळू शकले असते. या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 56 या आकड्यावरती. 56, 56 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या 17 मध्ये. रोहित स्ट्रायकर पुनश्च बघायला मिळतोय. चांगले चेंडू टाकावे लागतील तेजसला आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी.
वेगवान बॉल पुनश खोलवर टप्प्याचा बॉल. आनंद पुनश तिथे आला. एक सिंगलच मिळते या बॉल वरती. एकच धाव मिळते. धाव फलक जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावरती. आता स्ट्रायकर एंडला वैभव मेहतरला आपण बघतोय. 2 वरती तो खेळतोय. हार्दिक पांड्या ऑफ सावरुली टेनिस बॉल. आणि त्याची कामगिरी त्याला करावी लागेल कारण बॉलिंग देखील तो चांगली करतो. बॅटिंग देखील चांगली करतो. वेल फिनिशर आहे. या डावाला आता फिनिश त्याला करावं लागेल. धाव फलक पोहोचलाय 57 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 57 धावा धाव फलकावरती. और पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला थोडंसं फंबल होत आहे परंतु रोहितला पाहिजे स्ट्राईक. सो एकच धाव मिळते आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगली बॉलिंग करतोय. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर तेजसने देखील कमबॅक केलंय. ज्या पद्धतीने रुपेशने बॉलिंग केली तशीच काहीशी बॉलिंग या षटकामध्ये बघायला मिळते परंतु पहिलं आणि तिसरं षटक हे थोडंसं महागडं पडलं. तेजस पुनश सज्ज. शेवटचे 2 बॉल. समोर रोहित पाडगे. एक कडवं आव्हान. पाठीमागच्या दिशेने काय फटका खेळण्यात आलाय. बॉल सीमा पार. 1 बाउन्स. चौकार. दावा धावफलकावरती. एक मोठं टार्गेट सेट झालंय. मागच्या मॅच मध्ये 60चा पाठलाग केला होता शेवटच्या बॉलवरती मुलगाव संघाने. ज्यावेळेस 3 बॉल 10 ची गरज असताना. चला बॉल द्या मैदानावरती. शेवटचा बॉल आहे. कितपर्यंत टार्गेट पोहोचेल. बॉल द्या. एक चेंडू बाकी आहे. धावफलक पोहोचलोय 62 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 62 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती काय घडेल. कितपत टार्गेट सेट करेल सावरुली संघ याकडे आता सगळ्यांचं लक्ष. पुनश्च स्ट्रायकर एंडला रोहित पाडगे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 63 धावा धावफलकावरती. एक्स्ट्राच्या धावा भरपूर खर्च केल्यात पुलगाव टीमने या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे तेजसचा आणि हा स्टँड अँड डिस्पॅच षटकार रोहित पाडगेच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आलाय. धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूण 69 धावा आणि विजयासाठी 70 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते 24 बॉल मध्ये. संतोष जोरकर यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती या. त्यानंतर सूरजजी केदारी, प्रणालजी लाले. प्रणाल लाले इथे बसलेत. बच्चा बैलाचे मालक. सुधागड पाळीचे आमचे मंगेशजी चव्हाण इथे आलेत. त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 24 बॉल 70चं टार्गेट. या आपण ऐकूया अभि पाटील यांचा आवाज. तदनंतर धामणी इन ऍक्शन मध्ये दिसेल.
वाव, एक तगडी लढत. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत आणि ही आता अस्तित्वाची लढाई आहे. इथून जो संघ जिंकेल तो पुढे पोहोचेल आणि इथून जो संघ परास्त होईल तो या स्पर्धेमधून बाहेर निघेल. यासाठी ही अस्तित्वाची लढाई. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. शुभम घोडविंदेसारखा एक मास्टर माइंड या अष्टविनायक मुळगाव संघाचा आधारस्तंभ म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. परंतु या टीमचा एक हिस्सा ज्यानं मागच्या मॅचमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली तो सागर तांबडे, या संघाचा आयकॉन, या संघाचा अष्टपैलू खेळाडू, ज्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका मागच्या मॅचमध्ये निभावली. त्याच्याबरोबरीने त्यांना साथ देखील दिली ती प्रेमने. त्यानंतर गौरव घोसालकर, त्याने देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी केली. तशाच प्रकारची गोलंदाजी या द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये होणार का? शुभम घोडविंदीला रोखून ठेवणार का? हा तुम्हा आम्हा पडलेला, हा रसिक प्रेक्षकांना पडलेला, सावरोलीकरांना पडलेला हा प्रश्न. परंतु त्याचं उत्तर आता या मॅचच्या आतमध्ये मिळेल. सर्व अगदी आशेने या मॅचची आतुरता लागली आहे. चला मॅचकडे आपण जातोय, जिथे सलामीची जोडी शुभम घोडविंदे आणि रुपेश, गोलंदाजी मार्कवती सागर. पहिला चेंडू या व्यवस्थित चेंडूवरती व्यवस्थित कट केला गेलाय. टायमिंग शोधलं या चेंडूवरती. स्क्वेअर लेग सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती आला एक दणदणीत चौकार. DJ तांडेल. तांडेल एक गाणे DJ तांडेलकडे. जशास तसं गाणं इथे वाजलं जात आहे. सुरुवात चांगली केली आता शुभम घोडविंदेने. ही सुरुवात सातत्यपूर्ण राहिली तर मी ते म्हणेन विजयाच्या समीप पोचेल. परंतु सागरला ओळखायला हवं आता चेंडूवर कसा फेकावा. कारण शुभम घोडविंदेला शांत ठेवणं हेच आता मोठं काम करावं लागेल. परंतु शुभम घोडविंदे शांत राहणार का? कारण मोठं टार्गेट आहे. त्या टार्गेटपर्यंत पोचायचं असेल तर आक्रमक भूमिका धारण करावे लागेल. जशास तसं उत्तर हे प्रत्येक चेंडूवरती द्यावं लागेल. कारण आमचं कामच आहे दोन्ही बाजूकडे बोलणं. कधी अष्टविनायक मुलगाव तर कधी रोहित 11 सावरोडी, योगेश 11 सावरोडी. मॅचकडे बोलतोय. यावेळेसचा चेंडू कट केलाय. सन्मानजनक पूर्व फटक्याची निवड केली. घेतो फंबल पाहायला मिळालं. एक धाव. RDC बँकेचे संचालक आशिषभाई शेळके, सन्माननीय बाळाराम गायकवाड या दोनही मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. टाटा स्टीलचे युनियनचे लीडर आहेत बाळाराम गायकवाड. या दोन्ही पाहुण्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. विनंती आहे की आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती यावं. धाव संख्या आहे ती 5. सन्मान्य प्रतिमेची लाड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. यश लागलीये, मोठी विकेट जातीये. जोडा विचार जोड साखळीतला रुपेश मात्र येतोय बॅक टू द पवेलियन. DJ तांडेल. तांडेल निर्धाव चेंडूची सांगता पाहणारी न्यू बॅटर आनंद मात्र मैदानाच्या आतमध्ये.
शुभम घोडविंदे नॉन स्ट्रायकर एन वरती आहे. 70चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली करावी लागेल कारण जी सुरुवात आपण केली ना सावरी संघानं ती फार चांगली केली पूर्वार्धामध्ये, तशीच सुरुवात करावी लागेल. यावेळेस बॅटची जरूर का एज लागली असावी. गौरव घोसाळकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये थोडंसं फंबल झालं, कदाचित झेल सुटला असावा. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं हा खेळून निर्धाव निघालाय. धावे संख्या स्थिर आहे, ती 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 70चा पाठलाग करायचा आहे. सरपंच ट्रॉफीचा दमदार 16 दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहिलं त्याच ताकदीनं ही स्पर्धा पुनश्च तुमच्या समोर आहे. गेले 2 यावेळेस मात्र या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. इथे फलंदाज मात्र आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. अशा वेळेस निधाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. टोटल स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सरपंच ट्रॉफी 2026 सर्व शिल्पाताई प्रशांत खांडेकर यांच्या नावाने भरवली गेलेली ही स्पर्धा आणि त्यांनी खऱ्या अर्थानं साथ दिली ती प्रशांत खांडेकर आणि त्यांच्या बरोबरीने सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि गेल्या 2 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये सर्वांचंच खऱ्या अर्थानं खूप कठीण परिश्रम आणि त्यानंतर ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. कारण इतकी मोठी स्पर्धा भरवणं हे खूप सोपं काम नसतं मित्रांनो. आणि सर्वांनी दिलेली साथ आणि त्यानंतर प्रशांतदादा खांडेकर साहेबांची स्पर्धा 3ऱ्या रात्रीमध्ये पोहोचले. उद्या या स्पर्धेची अंतिम आणि शेवटची रात्र असणार आहे. त्याच्यासाठी केला होता अट्टहास. तू शेवटची रात्र आपण खऱ्या अर्थानं निश्चितपणे गोड होईल. 3ऱ्या रात्रीमध्ये पोहोचतोय आपण. सावरली विपक्ष मुलगाव असा हा संघर्ष सुरू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर निघालाय. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. अतिरिक्त धाव मिळेल. धावा कशाही येवो तिथे एक धाव जोडली गेली. 6 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. खूप मोठं टार्गेट आहे आणि अशी का सुरुवात जर का झाली तर मी तर म्हणेन थोडासा कठीण होत बसेल. परंतु मागची मॅच आपण जर बघितली तर शुभम घोडविंदेने शेवटच्या क्षणामध्ये ती सुरुवात केली, परंतु इथे यावेळेस मात्र गलिक क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. एकच धाव शुभम घोडविंदेला मिळेल. संघ 1 अंकाने पुढे जाईल. 7 धावसंख्येवरती पोहोचतोय. 70चा पाठलाग करायचा आहे. गौरव घोसाळकर क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतोय. माहिती आहे शुभम घोडविंदेची विकेट आणि यांना रोखून ठेवणं हे फार आपल्याला महत्त्वपूर्ण राहील. कोलाट टाकला होता. बॅटची एज जरूर लागली. अचूक टायमिंग या फटक्याने शोधलं नाही. इथे एकच धाव अशा वेळेस आनंदला मिळेल. धावसंख्या पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती. 70चा पाठलाग करायचा आहे. षटक दुसरा आहे. अशी सुरुवात केली तर मी तर विजयाच्या समीप पोहोचणं फार कठीण होत जाईल कारण खूप मोठं लक्ष आहे. 70चं टार्गेट सेट करायचं आहे. रणनीती किंवा हल्ले प्रतिहल्ले करावी लागतील प्रत्येक चेंडूवरती. फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल त्या ठिकाणी केला गेला. इथे फलंदाज बाद होईल आणि दुसरा धक्का बसतोय तो अष्टविनायक मुलगाव संघाला आनंद येतील. बॅक टू द पवेलियन. यस DJ तांडेल. इथे फलंदाज माघारी परतेल. आनंद मात्र माघारी परतला. नवीन फलंदाज इनायत पोझिशन 4 वरती चैतन्य मैदानाच्या आतमध्ये. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बरोबरीने शुभम घोडविंदे आहे. 70चं टार्गेट आहे. उत्तरार्धामध्ये ही सुरुवात थोडीशी खडतर आणि खराब सुरुवात म्हणावी लागेल. जिथे चांगली सुरुवात व्हायला हवी होती चांगली सुरुवात करताना हे दोनही फलंदाज आता पूर्णपणे शांत आहेत. शुभम घोडविंदेची जी आपण विचार केला ना तर आत्तापर्यंत एकच चौका त्याच्या बॅटमधला आहे. वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. सुरुवात थोडीशी खराब आहे. मागची मॅच आठवावी लागेल. काय मॅच मागची बघायला मिळाली आपल्याला. शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच अगदी कडवी झुंज जी शिरवली विपक्ष अष्टविनायक मुलगाव संघ असा जो संघर्ष बघायला मिळाला. तब्बल 42 धावसंख्या वैयक्तिक खेळला होता तो शुभम. यावेळेस मात्र कट करायचा प्रयत्न होता. बॅट्समनचा कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही आहे
अशा वेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. योगेश 11 सावरोई संघ संघर्ष सुरू आहे आणि हे प्रयत्न खऱ्या हाताने केले सागरने. तो प्रयत्न करतो आता वैभव बॉलिंग मार्क वरती. यावेळेस उडवल्या चेंडूला हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज या चेंडू खाली अशी झेल घेणं फार कठीण असतं आणि हा कठीण झेलला सोप्यामध्ये कन्वर्ट केलं आणि अजून एक सफलता मिळतीये ती योगेश 11 सावरे संघाला. फलंदाज चैतन्य बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे तांडेल. धन्यवाद डीजे. 3 रात्रीमध्ये फार चांगली चांगली गीतं आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाली. धावा संख्या झाली ती 8. 8 धावा आहेत. 8 येस 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खूप मोठं लक्ष आहे. 70चा पाठलाग करायचं आहे परंतु बारकाईने लक्ष केंद्रित केलं जातं. 9 आहेत का? येस 9 धावा संख्या आहे. कट करायचा प्रयत्न फार भरपूर वेग होता. कोणताही उत्तर नव्हतं या चेंडूवरती. सरळ चेंडू निघून चाललाय. यश रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती सांगता. जो वैभव ज्याने प्रवास बघितला तर फक्त 4च धावा या षटकामध्ये आला. म्हणजे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून ही वैभवने गोलंदाजी केली आहे. मनोज पाडाळे बाहेरून येऊन खऱ्या हाताला सपोर्ट करतायत आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने कसं वाटचाल होईल हा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. सर्व सावरेकाचे पाठीराखे खुश आहेत आता. यस यस मनोजी पाडे आम्ही देखील तुमच्या समोर असू. धावा संख्या आहे ती टोटल 9 धावा. शुभम घोडविंदे अजूनही शांत आहे. त्याचं उत्तर तो शांततेने देणार का हा पडलेला एक प्रश्न आहे. तिसरा गोलंदाज काल देखील निर्वी 11 सावरोई संघ पुढे पोहोचलाय. आजच्या रात्रीमध्ये कोण मिळेल आपल्याला हा तुम्हा आम्हा पडलेला सर्वांना प्रश्न आहे. जो चांगला खेळेल तो पुढच्या फेरीमध्ये पुढे पोहोचेल. पंच तिसऱ्या पंचांची मागणी केली. यस चला मुन्ना पिंगळे या. तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. फेअर डिलिव्हरी. यस मॅच कडे वळतोय. धावा संख्या आहे ती टोटल 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फार चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. प्रेमची पहिल्या चेंडूवरती प्रेमात पाडलं आणि बॅट्समन रिव्ह्यू आहे का? येस येस फेअर डिलिव्हरी आहे.
चला मॅचकडे आपण बोलतोय. मॅचला करूया सुरुवात. बॉलिंग मार्कवरती पुनश्च प्रेम आता सज्ज झालेत. लटकले या चेंडूवरती मोठी विकेट. ज्या विकेटची शोधामध्ये होता योगेश इलेव्हन सावरोई संघ, ती मोठी गोल्डन विकेट जातीये. एक बड़ी मछली जाल में. शुभम घोड़बिंदे बैक टू द पवेलियन. डीजे मनोजजी पाटील साहेबांना वादा केला होता या मॅच मध्ये जिंकूनच बाहेर येऊ. तो वादा आता खऱ्या अर्थानं पूर्ण करतायत ते सर्व त्या टीमचे शिलेदार ज्यांनी सुरुवात चांगली केली, जी पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचले आणि उत्तरार्धामध्ये जर विचार केला तर गोलंदाजीच्या जोरावरती आता कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर तरच्या बाबीत मित्रांनो मुळगाव संघ अजूनही या मॅचमध्ये तसं बघायला गेलं तर 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेस मात्र एक सिंगल धाव घेतली गेली. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रेम आहे. षटक क्रमांक 30 आपण पाहू शकाल. ज्याने आतापर्यंतचा प्रवास बघितला तर फक्त एकच धाव या षटकामध्ये आतापर्यंत आली आहे. समोर टाकला होता. बॅट चेंडूची कोणती प्रकारची मुलाखत नाहीये. फार भरपूर वेग आहे या चेंडूवरती आणि इतका भन्नाट वेग होता ना की बॅट फिरवण्याआधी चेंडू सरळ निघून चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निधाव चेंडूची होती सांगता आणि धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या 10 धावा. खूप मोठं लक्ष होतं. पूर्वार्धामध्येचा आपण खेळ पाहिला असेल. योगेश इलेव्हन सावरोई संघाचा फार चांगला राहिला. यावेळेस हा देखील चेंडू मोठा वाटतं निर्धाव निघालाय. जिथे सुरुवात खरं तर थोडीशी खराब आहे आता, कारण खूप मोठं लक्ष होतं. 70चा पाठलाग करायचा होता. अजूनही 60 धावसंख्येची गरज आहे. या षटकामधले 7 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 7 चेंडूमध्ये तब्बल 60 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मिळाली लॉंगॉनच्या मधोमध चेंडू फील्ड केला गेला. एक सिंगल मिळाली. षटक क्रमांक 30 समाप्त झालाय. शेवटचे आता 6 चेंडू उरलेत आणि 69 या 70 या धावसंख्येची गरज आहे. 59 येस. सहा चेंडू 59 धावसंख्येची गरज. हा एक षटक आहे. अजून 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू शिल्लक 59 धावसंख्येची गरज. दोन्ही संघ ताकदवान होते, परंतु इथे या चेंडूवरती आपण बघितलं तर एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावसंख्येच्या बरोबर लेगबाईच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. समीकरण बदलेल. शेवटचे 5 चेंडू उरलेत. 58 या धावसंख्येची गरज आहे. खूप मोठं लक्ष होतं. पाठलाग करत असताना संघर्ष बघायला मिळाला. शुभम घोडबिंदेची विकेट आली. त्यानंतर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेचायचा प्रयत्न करतो आणि इथून देखील सफलता मिळेल. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. यस डीजे.
डेल बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. खोलात टाकलं होतं, एक धाव पूर्ण केली आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल कारण खूप मोठं अंतर होतं. जिथे शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 70चं टार्गेट होतं, खूप मोठं लक्ष होतं, त्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे दमछाक पाहायला मिळाली. यावेळेस मात्र कोलाट टाकलं होतं ऑन द कार्पेट. एक सिंगल धाव जर मात्र चेंडूवरती घेतली जाईल आणि इथून देखील हा सामना योगेश 11 सावरोई संघानं खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. प्लेअर ऑफ द मॅच